नमस्कार मित्रांनो, आपण आज एक होलसेल व्यवसाय बघणार आहोत। ज्यांना होलसेल व्यवसाय करायचा असेल ते होलसेल व्यवसाय करू शकतात आणि ज्यांना रिटेल व्यवसाय करायचा असेल रिटेल सुद्धा करू शकतात। आणि तो व्यवसाय कशा पद्धतीने करायचा, माल कितीला आहे, कशा पद्धतीचा आहे ते आता आपण सविस्तरपणे बघू। नमस्कार। सध्या भरपूर जणांना आपल्या घरातूनच छोटासा व्यवसाय करायचा आहे, तर ज्यांना खूपच कमी गुंतवणुकीमध्ये 5,000 रुपयामध्ये एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर तो कसं काय करू शकतो, आपल्याकडे काय संधी आहे व्यवसायाची? मित्रांनो, एक सांगायचं आहे, आपल्याकडे खूप चांगली संधी आहे याला बिझनेसला। आणि नाही का 5,000, 10,000, 15,000 अमाऊंट मध्ये म्हणजे इतकी कमी रक्कम लावून तुम्ही चांगला बिझनेस करू शकता। कसं आहे की आमच्याकडून ऑर्डर दिल्यानंतर 10-15 हजार रुपयाचा माल घ्या, आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या पण जिल्ह्यात आम्ही माल पाठवू, इथून ट्रान्सपोर्टने पाठवू। मग तुम्हाला ते जे आहे ना दुकान जाऊन विकून, अशी फेरी म्हणतात त्याला, फेरी करून तुम्ही विकू शकता माल आणि रोजचे 1500 ते 2,000 रुपये कमवू शकता। तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला माल आम्ही इथून ट्रान्सपोर्टने पाठवू, मग तुम्ही ते ट्रान्सपोर्ट वाल्याकडून तिथून माल घ्यायचा आहे, ते दुकान फिरून तुम्ही माल विकायचा त्याला। म्हणजे समजा एखाद्याला तुमच्याकडचा होलसेल माल घ्यायचा आहे आणि त्याला परत पुढे होलसेल मध्ये काम करायचं असेल तर करू शकतो? तो करू शकतो, आरामशीर करू शकतो, त्याला जास्त पैसे लागणार नाही। साधारण ते आहे की नाही का 15 ते 20,000 रुपये, 20,000 मॅक्झिमम मध्ये काम करू शकतो। आणि जे आहे जास्त गुंतवणूक करायची गरज नाही त्याला। त्याने ऑर्डर दिला, 2 दिवसाचा माल घेतला, परत ऑर्डर दिली, 2 दिवसाचा माल घेतला, तर तो कंटिन्यूस नाही का माल घेऊ शकतो। आठवड्यातून 2दा 3दा जसं माल त्याच्याकडे संपला की तो ऑर्डर देऊ शकतो आपल्याला। ट्रान्सपोर्टने तुम्ही पाठवणार, त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च पण आम्ही देणार आहे त्याला माल जे तिथल्या जो तिथं काम करतो तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट आम्ही पाठवू, त्याला तुमचा राहणार ट्रान्सपोर्टचा खर्च आम्ही देणार। म्हणजे खूपच चांगली संधी आहे, सुविधा नाही कुठे। आणि आमचा माल सध्या चांगला महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात चाललाय। खूप जिल्ह्यामध्ये आमचा माल जातोय, नाशिक झालं, नगर झालं, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, अशा भरपूर ठिकाणी आपला माल चालू आहे। तर कुणाला पण अशी काही चांगली संधी घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क करू शकता। खूपच चांगली क्वांटिटी आणि नाही का आमच्याकडे 5 रुपये विक्री, 10 रुपये विक्री चे आयटम आहेत सगळे। म्हणजे लहान दुकानदारांना आणि गोरगरिबांना जे कमी लागतात, कमी किमतीत त्यांचं काम होतो, आमच्या मार्फत त्यांना खूप चांगलं काम होऊन जातो की नाही का। कमी 5 रुपयामध्ये 5चा जिरा घेतला तर माणसाचा 1-2 दिवसाचं काम भागून जातो। त्याप्रमाणे की नाही का आमच्याकडे 200, 250, 300 आयटम आहेत असे सगळे, लहान मोठी, जिरं, मोहरी, बडीशेप वगैरे सगळे तसे मिळून सगळं म्हणजे लागणारे प्रत्येक घरी लागणारे सगळे प्रत्येक आयटम माझ्याकडे आहे। आणि लहान पॅकिंग मध्ये आहे, त्यांनी नाही का जे लहान लोकांना म्हणजे गोरगरिबांना एकदम चांगलं सुविधा होती त्यांना की हे सगळं माल व्यवस्थित आपल्याला भेटते। प्रॉफिट मार्जिन कसं येते एकदा सांगा। आता एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारची पट्टी, आता ही पट्टी किती वाली, ह्याचं आता ही विक्री जी आहे 20 वाली पट्टी आहे, तर आम्ही ते जे आहे ना त्यांना 15 रुपये मध्ये देतो आणि 15 रुपयाचे समोरवाल्याचे 20 रुपये होतात। त्याला एका पुडी मागे 5 रुपये भेटतात, तर ही पट्टी मागे त्याला 50 रुपये भेटतील। म्हणजे त्याने एखाद्याने अशा प्रकारची पट्टी सेल जर केली तर त्याला 50 रुपयाचं प्रॉफिट होणार। 50 रुपयाचं प्रॉफिट होईल। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्यात, ही पट्टी किती वाली? ही 10 वाली पट्टी आहे, ही 10 वाली पट्टी आहे। आणि ही विकल्यानंतर समोरला 30 रुपये भेटतील। 30 रुपये? 30 रुपये पट्टी मागे भेटतील डायरेक्ट कस्टमरला विकली तर? म्हणजे कस्टमरला कितीला जाणार मग ती पट्टी? ती कस्टमरला 75 ला जाणार आहे। होलसेल मध्ये घेतली तर 70 रुपये मध्ये जाते। 70 रुपये मध्ये आम्ही त्यांना घरपोच माल करू शकतो। आणि इथं एक पट्टी विकायची म्हणजे आम्ही 75 ला विकतोय। म्हणजे एकंदरीत मित्रांनो चांगल्या प्रकारचा मार्जिन आहे ह्या बिझनेस मध्ये। त्यामध्ये होलसेलचं काम करता येणार आहे आणि रिटेलचं पण करता येणार। होलसेल रिटेल दोन्ही काम करू शकता। या ठिकाणी जिरे वगैरे आहेत, हे पण ठेवलंय सर, ह्याचं काय आहे? ह्याला वात म्हणतात आपण, वात म्हणजे आपल्या पूजा ती वात आहे। त्याचं पण पॅकेटच आहे एक मोठं? त्याचं मोठं पॅकेट आहे। त्याच्यामध्ये काय प्रॉफिट मार्जिन आहे? त्याच्यामध्ये पण खूपच चांगलं प्रॉफिट आहे। आता हे बडीशेप आहे, ही बडीशेप आहे, ही कितीची? ही होलसेल मध्ये 70 रुपयाची लढ येते, 70 रुपयाला पट्टी आहे आणि 30 रुपये भेटतात त्याच्यामध्ये। 30 रुपये भेटणार? हो। डायरेक्ट कस्टमरला सेल केलं तर? डायरेक्ट कस्टमरला सेल केलं ना तर 30 रुपये भेटतील, पण दुकानदाराला होलसेल मध्ये दिलं तर 5 रुपये पट्टी मागे, 8 रुपये पट्टी मागे भेटतात। शूट करत असताना या ठिकाणी एक कस्टमर आलेले आहेत, नाव काय आपलं? धनाराम देवासी। तुमचं दुकान आहे का स्वतःच? दुकान नाही आहे, आम्ही बाहेर दुकानवाल्याला सप्लाय करतोय। म्हणजे तुम्ही इथून माल घेऊन दुकानवाल्याला सप्लाय करता? म्हणजे होलसेल मध्ये करताय तुम्ही? होलसेल मध्ये, म्हणजे इथून होलसेल मध्ये माल घेऊन तुम्ही पुढे होलसेल मध्ये बिझनेस करताय? होलसेल मध्ये। आणि माल पण चांगला आहे, कस्टमरचे काही कंप्लेंट नाहीये आणि परत कस्टमर हे मालाचं ऑर्डर देते। होलसेल मध्ये तुम्ही करताय म्हणल्या तुमची होती का कमाई चांगली? होती आहे ना।
रोजची किती कमाई होती तरी? होती है, काही फिक्स टार्गेट नाही असतं. तरी 1000 2000 आमच्या- रुपये. 1000 रुपये पकडा. आणि किती दिवसापासून करताय बिझनेस? 6 वर्ष. मालाची जी भरती ती कशी भरती? भरती एक नंबर आहे. यांच्यासारखी भरती तुम्हाला पुण्यामध्ये नाही भेटणार. माल इथून घ्यायचा आणि तिकडे सप्लाय करायचा आहे. तिकडे सप्लाय करायचे. म्हणजे ह्या डायरीमध्ये तुम्ही किती कुणाला पाहिजे ते त्यांचं सगळं लिहून आणलेलं लिहून आलंय. मोठे मोठे दुकानाचं माल असतं. असं आहे का? हा, छोटे नाही. धन्यवाद साहेब, थँक्यू. नमस्कार सर. हा नमस्कार. आम्ही मागील 10 वर्षापासून यांच्याकडे माल घेतोय. कशी मालाची क्वालिटी वगैरे? मालाची क्वालिटी उत्तम आहे. बाकीच्यापेक्षा जास्त भरती असते यांच्या मालामध्ये. रिजनेबल रेट आहेत, त्यामुळं परवडते. आणि आमचा पण खप पुढे वाढलेला आहे. नमस्कार, अस्सलाम वालेकुम. तुम्ही किती वर्षापासून इथून माल घेता? मी 10 वर्षापासून इथं माल घेते. मी 10 वर्ष झाले मला बिझनेस करताना. तुम्ही स्वतःच करता मी म्हणजे? स्वतःच करते. माझे मालक मी मिळून करते दोन्ही पण. मालाची क्वालिटी कसे वाटते? त्या मालाची क्वालिटी पण फार चांगली आहे. पुढ्या जे असतात ना फार भरलेले असतात आणि समोरच्या माणसाला जे घेतात कस्टमर त्यांना पण आवडतात सगळे. आणि माल पण त्यांचा एक नंबर असतंय. माल लवकर संपत आहे. मला 8 दिवसाला 4 दिवसाला चक्कर मारावंच लागतं. परत 4 दिवसाला 4 दिवसाला 8 दिवस सारखं यावंच लागतं आम्हाला. मग धंदा तुम्हाला परवडतोय का हे? धंदा परवडता म्हणून तर माणूस करतोय. हा. नाही परवडलेला माणूस कसं करणार? आपल्याला कसं आहे, पुढे आपल्याला परवडती. कारण काय आहे, जे गरीब लोक आहेत त्यांना घ्यायचंय द्यायचंय. जे लोकांचं आपल्या व्यवस्थेमुळे ते करतात सगळं. काय दुकान आहे, दुकान आहे. माझं दुकानामध्ये आपल्या इथून माल घेऊन तिथं ठेवतो. हा इथं ठेवते मी माल. सगळं धान्य पण आहे माझ्यापाशी, सगळं माल पण आहे माझ्यापाशी. सगळं ठेवते. त्याच्याबरोबर हे पण माल मी ठेवते. रेट पण चांगला आहे, माल पण भरपूर भरले असते, पुढे पण चांगले असतात. शुक्रिया, धन्यवाद. ओके. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव सुधीर आलिमकर. माझं दुकान आहे भारती विद्यापीठला. मी मागील 15 वर्षापासून इथे येतोय. सगळा जो माल मिळतो हा पट्टीमध्ये मिळतो. जो तुम्हाला तुम्ही पट्टींचा व्यवसाय करताय सर? हा पट्टींचा व्यवसाय. माझं किराणाचं दुकान असल्यामुळे मला 5 आणि 10 रुपयाची जी काही रिक्वायरमेंट असते कस्टमरची, त्याच्याप्रमाणे शेतकडे जो माल मिळतो एकंदरीत त्याचा मालाचा भरीव आणि त्याची क्वालिटी ही खूप चांगल्या प्रकारची असते. आणि मला कन्व्हिनियन्स जातं. पहिली गोष्ट म्हणजे माल विकायला. मी 5 आणि 10 रुपये ह्या पट्टीमध्ये जो माल मिळतो तर त्याच्यामध्ये मी त्यांच्याकडे बऱ्याचशा व्हरायटीज आहेत जे चांगल्या प्रमाणात आहेत. आणि ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स जो आहे शेट्स बरोबर तो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. तो किरकोळ स्वरूपात जो माल लागतो तो सगळा माल मी इथून घेतो. तो पट्टीमध्ये बेसिकली हे करतात. प्रॉफिट मार्जिन कसं आहे सर याच्यामध्ये? प्रॉफिट मार्जिन चांगले. ऑलमोस्ट 50 रुपयाला आम्हाला 15 रुपये सुटून जातात. म्हणजे 30 ते 35 रुपये प्रमाणे एक पट्टी मिळून जाते आम्हाला. त्यामध्ये 10चं पॅकिंग असतं. 5 एक पट्टी रुपये जर सेल केली तर तुम्हाला किती मिळतात? एक पट्टी सेल केली तर 15 रुपये आम्हाला मिळून जातं मार्जिन त्याच्यामध्ये. 5 वाली पट्टी 5 वाली पट्टी. आणि 10 वाली पट्टी? 10 वाली पट्टीचा तोच त्याचा तुम्ही डबल पकडून चाला. 30 रुपये मिळतात. मिळून जातं. चांगलं आहे, चांगलं प्रॉफिट. आता कसं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना गावाकडे वगैरे बरेच जण अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतात. बरोबर. ह्याच्यामध्ये काय डायरेक्ट पॅकिंग केलेला माल आहे? पॅकिंग केलेला माल असतो, समोर बघायला मिळतं. असं नाहीये की पॅकिंग केलेलं वस्तू दिसत नाहीये याच्यामध्ये एक बाजूला प्रिंटिंग आहे ते त्यांच्या ब्रँडची रिलेटेड आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर मटेरियल जे आहे मटेरियल ते मटेरियल तुम्हाला दिसतं. त्याच्यामुळं कस्टमर पण क्लॅरिटी राहते, ट्रान्सपरन्सी राहते याच्यामध्ये विकण्यामध्ये पण. ट्रस्ट एक राहतो त्याच्यामध्ये. आणि एक सर्वात म्हणतात ना की इझिली ऍक्सेसिबल आहे. जे 5 आणि 10 रुपयात जे मिळतो तुम्हाला यांचं कन्व्हिनियंट आहे. ज्या एक्झॅक्ट म्हणतात ना ऍट द एंडिंग कस्टमरला जे पाहिजे ते सॅटिस्फॅक्शन मिळून जातं आणि इझी काम होऊन जातं. ठीक आहे, धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार. आपलं काय नाव? रुपेश. तुम्ही किती वर्षापासून इथं माल घेताय? लेबर झाले. जशी दुकान तशी आम्ही घेऊन जातो. म्हणजे हे फक्त पट्टीचाच माल जास्त घेता तुम्ही? हो, म्हणजे इथून माल घेऊन तुम्ही तिकडे सेल करताय? शेल करतो. बरोबर मग प्रॉफिट कसं काय ह्या मालावरती सर? आहे की बरोबर. चांगलं म्हणून घेऊन जातो ना. मालाची क्वांटिटी कसं काय वाटली? क्वालिटी आणि क्वांटिटी? क्वांटिटी दोन्ही चांगली आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही चांगले देतात सेट पहिल्यापासूनच. तुम्ही जास्त करून कोणता माल घेता? म्हणजे मसाले घेता का दुसरं ड्रायफ्रुट्स वगैरे घेता? सगळे चालतं. सगळं घेऊन जातो. सगळंच माल? ड्रायफ्रूट मसाले वगैरे वगैरे. मग तुम्हाला किती दिवसाला माल घ्यायला यावं लागतं? 2 दिवसाला. आज आता रोज थोडं घेऊन जातो. जसं लागत तसं घेऊन जातो. चालतंय, धन्यवाद सर. ठीक है, ओके. नमस्कार सर. नमस्कार, मैं शिव शक्ति ट्रेडर, पांडेवाड़ी रोड, हड़पसर। मैं सारा ट्रेडर से 15 साल से माल ले रहा हूँ। इसका माल में कोई तकलीफ नहीं है। कोई भी लो, सिंगनाने लो, पट्टी लो, कुछ भी लो, सब हमारे व्यवस्थित माल मिलता है। भाव भी अच्छा मिलता है, सब कुछ एकदम रेडी है। माल की क्या खासियत है? माल खासियत क्या है? क्वालिटी अच्छा है, पैकिंग अच्छा है, सबका व्यवहार है, सेट का व्यवहार है। 15 साल से देख रहे हैं हम लोग। और माल का जो क्वांटिटी है कैसा है? माल का क्वांटिटी भी अच्छा है, भरपूर क्वांटिटी है। अभी ये देखो, इसका क्वांटिटी देखो कितना एकदम जबरदस्त क्वांटिटी है। इतना नहीं देता कोई कस्टमर जल्दी। तो जो क्वांटिटी देख के ही कस्टमर लेगा ना, कि भाई अपना क्वांटिटी ज़्यादा मिल रहा है तो कस्टमर भी पकड़ जल्दी करता है। हमारी दुकान का भी नाम
अच्छा होता है कि भी शिव शक्ति ट्रेडर्स से माल भी अच्छा मिलता है। बस धन्यवाद सर. थैंक यू. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. या संबंधित आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त गरजू बांधवांना सुद्धा शेअर करा. त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या माहितीचा उपयोग होईल. त्यांना सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर ते सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतात. धन्यवाद.